आधार अपडेट न झाल्याने नागरिकांना अडचणी. देवणी तालुक्यात पर्यायी व्यवस्थेची मागणी. केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय तसेच निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आला आहे. शासकीय सेवा, अनुदाने, आरोग्य सुविधा, बँक व्यवहार तसेच नागरिकत्वाशी संबंधित विविध कामांसाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याने नागरिकांचा त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंब आहे. मात्र देवणी तालुक्यासह वलांडी मंडल कार्यालय अंतर्गत काही नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत अपडेट प्रक्रियेत गंभीर अडचणी निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. माहितीनुसार तालुक्यातील सुमारे 10 ते 12 नागरिकांचे आधार कार्ड अस्तित्वात असलं तरी वयोमानानुसार डोळ्यांचे आयरिस मॅचिंग होत नसणं तसेच हातांच्या अंगठ्यांचे ठसे स्पष्ट न उमटल्यामुळे बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी संबंधित नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, ओळख पडताळणी व इतर आवश्यक कामकाज करताना अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नागरिकांनी शासनाकडे पर्यायी पडताळणी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आधार बायोमेट्रिक पडताळणी यशस्वी ठरणाऱ्या नागरिकांसाठी विशेष तांत्रिक पथक, टेक्निकल टीम नियुक्त करून प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी व त्यांना आधारशी वैध असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच अशा व्यक्तींना भारतीय संविधानानुसार वैध नागरिक म्हणून आवश्यक शासकीय ओळख व हक्क मिळावेत. शासनाच्या जीवनावश्यक योजना व सेवा सन्मानपूर्वक उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं पर्यायी तांत्रिक उपाययोजना राबवल्यास वयोवृद्ध व शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर.